मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. ITI ॲडमिशन 2025. तर यामध्ये आता सेकंड राऊंडबद्दल सगळेजण विचारत आहेत. तर ITI दुसरी निवड यादी कधी लागणार आहे आणि सेकंड राऊंड लिस्टमध्ये कोणता ट्रेड मिळाला हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सेकंड राऊंडबद्दल काही माहिती दिली नाही. त्याचबरोबर आत्ता ऑनलाईन अर्ज भरणं म्हणजे नवीन अर्ज भरणं, ज्यांनी अद्यापपर्यंत अर्ज भरले नाही त्यांच्यासाठी सुद्धा गोड बातमी आहे, म्हणजे अर्ज भरू शकतात. ते या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात. तर मित्रांनो, पहिला राऊंड संपलेला आहे मागच्याच आठवड्यात आणि दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी तुम्ही ऑप्शनसुद्धा भरले असेल. तर त्याबद्दल बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांची शंका आहे, आता दुसरा राऊंड कधी लागणार आहे. तर सेकंड राऊंड हा 17 जुलैला जाहीर होणार आहे, म्हणजे उद्या 11 वाजल्यानंतर तुम्हाला SMS यायला सुरू होतील. त्याचबरोबर तुम्ही लॉग इनसुद्धा करून बघणार आहात. तर उद्या सकाळी 11 वाजल्यानंतर साधारण 5 वाजेपर्यंत सदर निवड यादी, ज्याला आपण म्हणतो सिलेक्शन लिस्ट, सेकंड राऊंड सिलेक्शन लिस्ट ही मिळणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला जर महत्त्वाचं म्हणजे पहिले जे 3 ऑप्शन आहेत, पहिला दुसरा आणि तिसरा, जे तुम्ही ट्रेड टाकले असाल किंवा ITI दिलेले असतील, त्याच्यापैकी एक जरी मिळाला तरी तो तुम्हाला घ्यावा लागणार आहे, याची निश्चित आहे. त्यामुळे पहिला 1, 2, 3 नंबरचा कोणताही मिळाला असेल तर तुम्हाला तो त्या ठिकाणी घ्यावा लागतो. परंतु 4 ते 100 मधून जर तुम्ही लागला असेल तर त्या ठिकाणी पुढच्या राऊंडसाठी तुम्ही जाणार आहात किंवा जाऊ शकता. तर लक्षात घ्या की आपल्याला उद्या संध्याकाळपर्यंतच मिळणार आहे, पण दुपारपर्यंत तुम्हाला मिळून जाईल. साधारण 11 ते 1:30 पर्यंत साधारण आपल्याला डिटेल मिळणार आहे. आता बघणार कसं, तर तुम्ही तुमच्या अकाउंट लॉग इनमध्ये जायचं आहे. लिंक खाली दिलेली आहे. अकाउंट लॉग इनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या मोबाईलवर अशा प्रकारच्या 3 लाईन दिसत आहेत. त्या 3 लाईनवर क्लिक करा. हे सगळी डिटेल तुम्हाला ग्रीनमध्ये दिसणारच आहे. या 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर परत डावीकडे तुम्हाला अशा प्रकारच्या ऑप्शन्स येत आहेत. त्यामध्ये ॲडमिशन ॲक्टिव्हिटी नेहमी यामध्येच तुम्हाला सगळ्या डिटेल दिसत आहेत. तर अलॉटमेंट लेटर यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सध्या अलॉटमेंट उद्याच दुपारी 11 नंतर SMS आल्यानंतर चालू होईल. आणि त्यानंतर व्हेकंट सीट रिपोर्टसुद्धा तुम्हाला बघायचा आहे. पुढच्या जर या राऊंडमध्ये जर ॲडमिशन मिळालं नाही तर व्हेकंट सीट रिपोर्ट इथे मिळणार आहे. तर इथे अलॉटमेंट लेटरवर क्लिक केल्यानंतर सध्या अलॉटमेंट झालं नसल्यामुळे अशा प्रकारे येत आहे. पण उद्या 11 नंतर ते 5 वाजेपर्यंत तुम्हाला SMS येऊन जाईल आणि तुम्हाला तुमची अलॉटमेंट दिसणार आहे. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी योग्य कालावधीमध्ये नवीन अर्ज भरण्यासाठी सुद्धा इथे केलेले आहे सुरुवात. तर मागच्याच आठवड्यामध्ये आपण म्हटले की 2 जुलैपासून पुन्हा 10 ऑगस्टपर्यंत नवीन अर्ज भरण्यासाठी टॅब ओपन केलेला आहे. तर तुमचे मित्र असतील, तुमचे मित्रपरिवार असतील, त्यांना तुम्ही सांगू शकता की अर्ज पुन्हा सुरू आहेत. ह्यांच्या जागा कधी मिळणार आहेत, तर ह्या 13 ते 14 ऑगस्टमध्ये तुम्हाला मार्क अटेंडन्स करायचं आहे. म्हणजे डायरेक्ट स्पॉट ॲडमिशनसाठी सदर नवीन अर्ज भरलेले उमेदवार जाऊ शकतात. स्पॉट ॲडमिशन मार्क अटेंडन्स कसं असतं त्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. ज्यांनी नवीन अर्ज भरलेला आहे 2 जुलै ते 10 ऑगस्ट यामध्ये, त्यांना 13 ते 14 ऑगस्टमध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि 15 ऑगस्टपर्यंत नंतर तुम्हाला ॲडमिशन होणार आहे ते 18 ते 20 ऑगस्ट. तर अशा प्रकारची फेऱ्या पुढच्या होणार आहेत. तर जे नवीन अर्ज भरतायत, नवीन अर्ज भरलेला नाही त्यांनी भरू पण शकतात. 10 ऑगस्ट लास्ट डेट आहे. परत एकदा अपडेट देणारच आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला, ज्यांनी याच्यापूर्वी ऑप्शन फॉर्म भरलेत त्यांनी उद्या म्हणजे 17 जुलै 5 वाजेपर्यंत निवड यादी तुम्हाला संकेतस्थळावर मिळेल. त्याचबरोबर ITI मध्ये लागणार आहे आणि 18 जुलै ते 22 जुलैपर्यंत तुम्हाला ॲडमिशन निश्चित करायचं आहे. तर अशा या आपल्या राऊंड येणार आहेत. ज्यांना काही अडचणी असतील त्यांना तिसऱ्या फेरीजबाबत डिटेल माहिती देणार आहे. पुढचे जे काही क्लॉज असतील ते कशा प्रकारे करायचे आहेत ते सुद्धा या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तोपर्यंत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तिथे आपण नक्कीच भेटू. धन्यवाद.